मृत व्यक्ती स्वप्नात येणे काय आहे संकेत? प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्वप्न पडत असतात. काही जणांना चांगले स्वप्न पडत असतात तर काही जणांना वाईट स्वप्न पडतात. आपण एका चांगल्या गोष्टीचा सतत विचार करत असेल तर त्या गोष्टीच देखील आपल्याला स्वप्न पडू शकते किंवा आपल्याला दिवसभर एक गोष्टीचा विचार करत असेल तर स्वप्न पण त्याचेच पडणार आहे. पण प्रत्येक स्वप्न पाठीमागे कोणते ना कोणते संकेत असतात. मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये मृत व्यक्ती येत असेल तर तुमच्या घरामधील असू दे किंवा तुमच्या परिसरातील कोणती असू दे तर त्याचे देखील काही संकेत सांगितले तर ते कोणते संकेत आहेत, चला तर मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, काही स्वप्न असे असतात की स्वप्नामध्येच आपण खुश होत असतो, पण काही अशी भीतीदायक भयानक स्वप्न असतात की आपण स्वप्नमध्ये झोपेतच घाबरून जातो. भीतीदायक स्वप्न पडल्यानंतर आपली झोप पूर्णपणे उडून जाते. अशा स्वप्नांवर शास्त्रामध्ये काही उत्तर देखील दिलेले आहेत. शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की प्रत्येक स्वप्नांच्या मागे काही ना काही अर्थ तर असतो, त्याचबरोबर त्याचे काही संकेत देखील तुम्हाला देत असतात. स्वप्नांच्या बाबतीमध्ये देखील एक शास्त्र आहे, त्याला स्वप्नशास्त्र असे देखील म्हटले जाते. मित्रांनो, आपल्या स्वप्नामध्ये जर आपली जवळची व्यक्ती मृत झाली असेल, ती व्यक्ती स्वप्नात आले तर आपण खूप घाबरून जातो. स्वप्नाचा काय अर्थ असेल या विचारामुळे आपली झोप उडून जाते व त्या गोष्टीचा आपण वारंवार विचार करत असतो. ही व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये का आली असेल असा विचार आपण नेहमी करत राहतो. आपल्या जवळच्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर ही गोष्ट आपले मन लवकर मान्य करून विश्वास देखील बसत नाही. त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळून जातो. पण कधी कधी अशा व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये येतात, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतात व आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे त्या घटना आपल्याला सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये पुढील येणारी घटना शुभ आहे किंवा अशुभ आहे, ते देखील आपल्याला सांगत असतात. मित्रांनो, स्वप्नामध्ये कोणीतरी मृत व्यक्ती दिसणे किंवा तुमच्याजवळची एखादी कोणती तरी व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये जर ती वारंवार येत असतील तर त्याचा अर्थ गंभीर देखील असू शकतो. स्वप्न आपल्या मनामधील भावना व्यक्त करत असतात आणि आपल्या स्वभावाच्या अनेक गोष्टी देखील सांगत असतात. अनेकदा आपल्या स्वप्नामध्ये मृत नातेवाईक किंवा आपले मित्रमैत्रिणी ऋणी येत असतात. असे म्हटले जाते की मृत व्यक्ती कधीही जिवंत व्यक्तीशी बोलत नाही किंवा त्यांच्यामध्ये कोणतेही प्रकारचा संवाद निर्माण होत नाही. मृत व्यक्ती जेव्हा आपण झोपलेलो असतो त्यावेळेस आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याशी बोलत असते. जेव्हा आपले भौतिक इंद्रिय निष्क्रिय असतात, अनेकदा काही आठवणींमुळे देखील आपल्याला स्वप्न पडू शकतात. स्वप्नमध्ये मृत व्यक्तीने आपल्यावर दुःखाची किंवा पश्चातापाची कारण असू शकते. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की तुमचे स्वप्नमध्ये जेव्हा मृत व्यक्ती येतात तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी घ्यायची नाही व तुम्हाला घाबरण्याची कोणतीही गरज नाही. तुमच्या जवळचे कोणीतरी असेल तर कधी कधी आठवण येणे ही साहजिकच गोष्ट आहे आणि त्याचबरोबर एक स्वप्न जर तुम्ही पुन्हा पुन्हा बघत असाल तर हे सूचित करते की मृत व्यक्ती आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. जे लोक खूप म्हातारे होतात व कोणत्या ना कोणत्या आजाराशी ते सामना करत असतात, त्याचबरोबर जे लोक नैसर्गिकरित्या मरण पावतात, म्हणजेच हे खून किंवा अपघात किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे जर त्यांचा मृत्यू होतो, अशा लोकांना मोक्ष सहजासहजी मिळत नाही. म्हणून हेच लोक जास्त प्रमाणामध्ये स्वप्नामध्ये येतात. अनेकदा मृत्यू झालेले लोक स्वप्नामध्ये दिसतात व त्यांच्या आत्म्यामध्ये जीवन आणि मरणाच्या चक्रामधून प्रवृत्त होऊ शकत नाहीत. जेव्हा हे घडत असते तेव्हा आपण त्यांना मदत करू शकत नाही. अशा समस्या टाळण्यासाठी आपण पंडित, पुजारी किंवा धार्मिक विद्यार्थी संबंधित एका व्यक्तीशी आपण सांगायचे आहे.
स्वप्नशास्त्रानुसार असे सांगण्यात आली आहे की मृत व्यक्तीला सारखे सारखे स्वप्नात पाहणे ही अशुभ संकेत आहे. त्याचा असा अर्थ मानला जातो की मेलेल्या व्यक्तीला शांती मिळत नाही, त्याच्यामुळे ते नेहमी स्वप्नामध्ये येतात आणि ते शांततेच्या शोधामध्ये भटकत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यामुळे विधिवत पूजा करायचे आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही मयत लोकांना स्वप्नामध्ये आनंदी पाहत असाल तर ते चांगले लक्ष नाही असे म्हटले जाते. स्वप्नशास्त्रानुसार त्याचा अर्थ असा होतो की पूर्वज तुमच्यावर अति प्रसन्न असल्यामुळे स्वप्नामध्ये तुम्हाला तसे दिसते आणि त्यांची तुमच्यावर सदैव अशी कृपा देखील राहते. पितरांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्व अडचणी देखील दूर राहणार आहेत व तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास देखील होणार नाही.